राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब हे नाव ऐकताच समोर उभा राहतो तो निसर्ग आणि त्यांचे नैसर्गिक उपचार। निसर्गात सहज उपलब्ध होणाऱ्या पानं, फुलं, वेली, फळं यांच्यातील औषधीय गुणधर्माचा वापर मानवी जीवनावर करून शरीर नैसर्गिकरित्या व्याधीमुक्त करण्याकरता माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देश विदेशातही ते गेले। 10,000हून जास्त आपल्या व्याख्यानांच्या माध्यमातून निसर्गोपचाराची महती सांगून त्यांनी निसर्गोपचारांचाच प्रचार आणि प्रसार केला। भारतीय संस्कृतीचा वारसा असूनही लुप्त होण्याच्या मार्गावर असणारे आपले घरगुती उपचार त्यांनी लोकांसमोर मांडले। त्याचबरोबर घरगुती आणि आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातून आपण घरच्या घरी बरे होऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलं। कोटींच्या संख्येत फॅन फॉलोअर असणाऱ्या माननीय श्री स्वागतजी तोडकर साहेब यांनी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेची स्थापना केली। या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि सर्वसामान्य लाखो रुग्णांना निसर्ग आणि आयुर्वेदाच्या साथीनं व्याधीमुक्त करत त्यांचं जीवन निरोगी आणि निरामय बनवलंय। या कार्याची दखल शासकीय दरबारात घेत शासनानं महाराष्ट्रातील श्रेष्ठ अशा राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं। तसंच आजपर्यंत 100हून अधिक विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव करण्यात आलाय। ताई द्या मी करते। आलीस हल्ली खूप सुट्ट्या वाढल्या आहेत तुझ्या। काय करू ताई, तब्येत बिघडायला लागली ना सारखी। अगं मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये जा। तिथे नैसर्गिक पद्धतीने कोणत्याही आजारावर खात्रीलायक इलाज होतात, तेही अगदी कमी खर्चात। अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र। आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी। नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। तोडकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आधुनिकतेच्या आजच्या या काळामध्ये तोडकर संजीवनीनं आयुर्वेद, निसर्गोपचार या उपचारांचं जे महत्त्व आहे ते महत्त्व घराघरात पोहोचवण्याचं काम केलं। खरं तर आधुनिक होत असताना आपण आपलीच संस्कृती, आपलीच परंपरा कुठेतरी मागे टाकत चाललो, विसरत चाललो आणि नव्या ज्या काही गोष्टी होत्या त्या आपण अंगीकारल्या। पण नव्या गोष्टी अंगीकारत असताना जे जुनं, ज्याला आपण सोनं म्हणू शकतो, ते सोनं आपण बाजूला टाकून दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला की वेगवेगळे आजार, विकार हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वाढले। मात्र तोडकर संजीवनी सारख्या संस्था ज्या आहेत या संस्थांनी मात्र हे आपली जी संस्कृती आहे, परंपरा आहे ही जोपासण्याचा प्रयत्न केला। वेगवेगळ्या आजारांवरती जे पुराण काळापासून चालत आलेले उपचार आहेत त्या उपचारांना नव्या फॉर्मॅटमध्ये, नव्या रूपांमध्ये आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला संपूर्ण महाराष्ट्रानं खूप चांगल्या पद्धतीनं दाद दिली। आज तोडकर संजीवनीचे उपचार जे आहेत हे उपचार नुसते महाराष्ट्रात नाही तर देशा विदेशापर्यंत पोहोचलेत। अनेक फॉलोअर्स आले, अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घेतला आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं काम बजावलं ते स्वागत तोडकर सरांच्या व्याख्यानांनी। कारण ही व्याख्यानं गावोगावी पोहोचली, शहराशहरांमध्ये पोहोचली आणि मोठ्या संख्येनं ती लोकांनी ऐकली। आयुर्वेदाचं उपचारांचं महत्त्व, निसर्गोपचारांचं महत्त्व त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं समजलं आणि सरांचे फॉलोअर्स वाढत गेले। त्यामुळे आजच्या या भागामध्ये सुद्धा मसाज सारख्या एका महत्त्वपूर्ण विषयावरती मी सरांकडून जाणून घेणार आहे। मात्र त्यासाठी आपण स्वागत करूया स्वागत तोडकर सरांचं, जे तोडकर संजीवनीचे सर्वोसर्वा आहेत आणि जगविख्यात व्याख्याते सुद्धा आहेत। सर, मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये। नमस्ते। मसाज सारख्या महत्त्वपूर्ण विषयावरती आज सर आपल्याशी चर्चा करणार आहेत, संवाद साधणार आहेत। सर, मसाज ही गोष्ट पुन्हा एकदा आपल्याला पुरातन काळामध्ये घेऊन जाते की ज्या वेळेला कुठलाही आजार, विकार व्हायचा तर त्या मसाजच्या सहाय्याने त्या विकारांवरती उपचार व्हायचे। आज मसाज ही कल्पनाच बदललेली आहे, संकल्पनाच बदललेली आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आज खरं तर प्रत्येकाला मसाजाची गरज आहे। मसाज होणंच महत्त्वाचं आहे। सर्क्युलेशन नीट चालणे, हाडं नीट राहणे, मांसपेशी, मसल्स नीट राहणे, याच्यासाठी मसाज सारखा दुसरा पर्याय नाही। आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मेंटली स्टॅबिलिटी येण्यासाठी आपल्याला मसाजची खूप गरज राहते। कारण शरीर जर समजा यातनामुक्त असेल, व्याधीमुक्त असेल, पेन मुक्त असेल
तर आपल्याला बघा की आपली मेंटॅलिटी चांगली राहू शकते. जर कुठं जर पेन होत असतील, दुखत असेल, अवघडलं असेल, जखडलं असेल तर काय करू शकतो? औषधाने हे काय पर्याय करतात त्याच्यावरती? काही करू शकत नाहीत. मसल्स डिस्टर्ब झालेला आहे. आपण जी औषधं घेतो किंवा औषधांमधून सुद्धा होतं, पण त्यानं काय होतं की तो मसल्स फुगला जातो आणि तो म्हणजे ज्या पद्धतीने आपण एखादी प्लॅस्टिकची बॉटल असते ती ज्या पद्धतीनं आपण सिंक झालेली नंतर हवा भरून फुगवतो आणि व्यवस्थित करतो, पण ती जशीच्या तशी पहिल्यासारखी राहते का? कुठं ना कुठं त्याला काही ना काहीतरी डॅमेज राहतच राहतं. तर अशा पद्धतीनं जे औषध आहेत ते त्या पद्धतीमध्ये तुम्हाला फक्त तो मसल्स फुगवणे, त्यातून तो नीट करण्याचा प्रयत्न करणे, पण प्लॅस्टिकच्या त्या बॉटलसारखी आपल्या मसल्सची त्यातली ताकद पण निघून जाते आणि त्यात ती पॉवर राहत नाही. आणि हे जर तुम्हाला मसल्सच मुळात मजबूत असतील किंवा मजबूत करायचे असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मसाज. आज आपण गाडीत बसतो, गाडीवर फिरतो, मस्तपैकी तुम्ही खुर्चीवर बसता, सोफ्यावरती बसता, टी व्ही बघत महिला बसल्या तरी मला वाटते 3-3 तास हलत नाहीत. तर यामुळं काय होतं की मसल्स मांसपेशी ज्या असतात त्या जखडल्या जातात, नसा आखडल्या जातात. त्यामुळे बऱ्याच लोकांना बघा की हाडांचे प्रॉब्लेम व्हायला लागलेले आहेत. पूर्वी हाडं जरी समजा कुठं हात निसटला, कुठं काय म्हणजे कुठेही असू दे, मनगटातून हात निसटला, बोट कुठं खराब झालं, काय झालं, बऱ्याच लोकांचा खांदा निसटला जायचा, पाय खुब्यातून निसटला जायचा, गुडघ्यातून खाली मोच तर सारखी जायची, म्हणजे ज्याला आपण बऱ्यापैकी हे केलं ते पूर्वी मसाजमधून लगेच बसून 2 मिनिटात ओके करून द्यायचे लोक. पण ही पारंपरिक पद्धती आपल्या भारत देशाची आहे. याला बाहेरच्या देशामध्ये खूप मागणी आहे. बाहेरच्या देशातून माझ्याकडं तोडकर संजीवनीमध्ये आपल्याला मसाज करण्यासाठी बाहेरच्या देशातून लोक खूप येतात. खरं तर दुर्दैव वाटतं की आपल्या देशातल्या लोकांना महत्त्व नाही या गोष्टीचं. तर थोडंसं महत्त्व जाणून घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्यांवरती जर आपल्याला व्याधीमुक्त, पेनमुक्त जर आयुष्य म्हणजे आपल्याला वेदनामुक्त आयुष्य जर जगायचं असेल तर मसाज महिन्यातून एकदा किमान आपण करून घ्यावा. हल्ली बाळंतीण बाई सुद्धा मसाज करून घ्यायला नाही म्हणते, म्हणजे नाहीच करत. पूर्वी तर 6 महिने रोज मसाज असायचा. त्या बाळाला मसाज होणं, ह्या मसाजमध्ये खूप प्रकार आहेत. लहान बाळांचा मसाज वेगळा असतो, महिलांचा वेगळा असतो, पुरुषांचा वेगळा असतो आणि विविध प्रकारचे आपल्याला हाडांच्यासाठी मसाज वेगळा असतो, मांसपेशींच्यासाठी वेगळा असतो, नसांच्यासाठी वेगळा असतो. आणि ह्या विविध प्रकारचे जे मसाज आहेत हे सगळे आम्ही तोडकर संजीवनीमध्ये आम्ही पुरातन काळातील जे काही पुस्तकं मिळाली, जे काय आम्हाला जिथं आम्हाला ह्याच्यावरती कॉलेज व्हायला पाहिजे होतं खरं तर, पण कॉलेज राहू दे, शाळाही नाही आणि शाळा नसली तरी जी पुस्तकं आहेत किंवा जुन्यातली जी काही लोक आहेत ते आजही काही लोक पारंपरिक पद्धतीने जे मसाज करत आलेले आहेत, तर अशा लोकांना आम्ही भेटून त्यांच्याकडून त्या गोष्टींचं ज्ञान घेऊन काही कोर्स करून आमच्या इथले बरीच आमची टीम जी आहे ती तयार झालेली आहे आणि त्या टीममधून आम्ही विविध प्रकारचे मसाज करतो ह्या तोडकर संजीवनीमध्ये. आणि मसाज खरंच गरजेचं आहे. आज आपल्याला बघा की मेंटली स्ट्रेस कुणाला नाही आहे, शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून कॉलेज बॉयपर्यंत, कारण त्यालाही टेन्शन आहे की प्रेयसी मिळते की नाही, मिळाली तर टिकती का नाही, ती फोन उचलती का नाही, ह्याचं सुद्धा टेन्शन आहे लोकांना. काय सांगू शकत नाही, कुठल्या गोष्टीचं टेन्शन. तिथून पुढे नोकरी लागेल की नाही, लागली तर ती कशी लागेल, पैसा, बॉस, अमुक तमुक सगळं आलं, कामातले सगळे हेवे दावे टेन्शन्स आले. त्याच्यानंतर संसार चालवायचा, घरात महिलांना घरी बसलेला आपल्याला वाटते की महिला घरी असतात त्यांना काय टेन्शन आहे, पण त्यांना सुद्धा संसार चालवायचा. नवरा सकाळी गेलाय कामावर, संध्याकाळी परत येतोय की नाही, म्हणजे कुठे ऍक्सिडेंट होतो का, काय होतं का, वाहनं वाढलेले आहेत, सगळं झालेलं आहे. आज स्ट्रेसफुल लाईफ झालेलं आहे, कुणालाही टेन्शन नाही असं नाही. पण ह्या टेन्शनमधून मुक्त होण्यासाठी आपण काय करतो? अहो, कमवतो कशासाठी? आणि टेन्शन घ्यायचं, कमवायचं, रिलॅक्स नको का व्हायला एखाद दिवस तरी? आणि रिलॅक्स जर व्हायचं असेल तर मसाज सारखा दुसरा पर्याय नाही. ह्याच्यात सुद्धा विविध प्रकारची ऑइल्स म्हणजे तेलं जी आहेत ती वापरावी लागतात. डोक्यासाठी वेगळं, डोळ्यांसाठी वेगळं, म्हणजे डोळ्यांचाही मसाज होतो, बसते होते, अगदी आपल्या कानांचा मसाज होतो, प्रत्येक गोष्टीचा म्हणजे चेहऱ्याचा मसाज असतो, मानेचा मसाज, पाठीचा, पोटाचा, विविध प्रकारचं. म्हणजे आपल्याला हाडं मजबूत करायची असतील तरी सुद्धा बऱ्यापैकी होऊ शकतं. फक्त कसं आहे की ह्या ज्या लुप्त पावत चाललेल्या ज्या काही संस्कृती आहेत किंवा जे काही पद्धती आहेत ह्या आम्ही पुन्हा आणण्याचा प्रयत्न करतो. आणि लोकांना खरंच कळकळीची विनंती आहे की तुम्ही थोडासा भरोसा ठेवा, विश्वास ठेवा. माझ्या इथं हजारो लोक बरी झाले आहेत. म्हणजे कंबर दुखते, स्लिप डिस्क आहे, चकती सरकले, काय 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 तुमचं ते गॅप आहे, मणक्यामध्ये गॅप आहे, हात वरती जात नाही किंवा मनगटातून दुखतं, बोटं दुखतात, काय काय आम्ही 10 मिनिटात ओके करून देतो या गोष्टी आणि त्या होतात.
फक्त काय आहे की एकदा केल्यानंतरच ते फिक्स राहतं असं नाही, त्याला एक 2-3 वेळा यावं लागतं, करून घ्यावं लागतं आणि त्याच्यातून तुम्ही सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. मसाजमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. कुणी असू दे, व्यायाम करणारा असू दे, न करणारा असू दे, त्याने सगळ्यांनी बघा मसाज घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि मसाज ही संकल्पना अशी आहे की पूर्वीच्या लोकांनी खरंच शिकलं पाहिजे. आपण जनावर सुद्धा मसाज करून घेतात बघा की चिखलामध्ये लोळणं, काय काय करणं. आता आपण ती फॅशन म्हणून करायला लावलंय, आता त्याच्यावर ते ट्रीटमेंट म्हणून करायला लावलंय. हे आपण निसर्गाकडून शिकतो. हे मसाज सुद्धा त्यातलाच एक प्रकार आहे. नक्की. सर, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे हा मसाज कुठे करून घ्यावा, कोणाकडून करून घ्यावा. कारण होतं असं ना की आज मसाज सेंटर्स आपण जे पाहतो अनेक ठिकाणी असतात. म्हणजे आता मेट्रो सिटीजमध्ये जर आपण गेलो, मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये आपण गेलो, तर अनेक ठिकाणी ही मसाज पार्लर्स म्हणा, मसाज सेंटर्स म्हणा उघडलेली आपण पाहतो. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर जेव्हा ते उपचार करून घेतले जातात आणि मग परिणाम जो हवा आहे तो दिसत नाही, तेव्हा मग आपण म्हणतो की माझे पैसे फुकट गेले. तर त्या संदर्भात आपण काय सांगणार? हे कसं आहे, काही ठिकाणी ना मसाजची तुम्ही जसं सुरुवातीला म्हणतात की संकल्पनाच बदललेली आहे. तर हे फॉरेन कंट्रीजमधले जे काय आपण जे इकडे जे आणलेलं आहे की मसाज पद्धती, तर त्या टोटल मला नाही वाटत की त्या योग्य असतील. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे, संस्कारांप्रमाणे ज्या मसाज पद्धती आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. ह्या दिवाळीमध्ये जे बघा की महिला जे आपल्या ह्यांना मसाज करतात, घरच्या नवऱ्याला बायको मसाज करते, किंवा महिलांचे सुद्धा मसाज असतात, महिलांसुद्धा काही काही गोष्टी असतात ह्या ज्या आहेत पारंपरिक पद्धतीने व्हायला पाहिजे. संस्कृती आणि संस्कार जपून सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यात तुम्हाला विविध पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे. कुठं किती प्रेशर द्यायचं आणि काय करायचं हे आपल्या पौराणिक पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे. ते पुस्तकं वाचा, तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता. आणि नाही झालं तर तोडकर संजीवनीमध्ये या, तुम्हाला तिथं दाखवून देऊ. फक्त कसं आहे, येणं गरजेचं आहे, शिकणं गरजेचं आहे, महत्त्वाचं ते आहे. तुम्हाला माहिती असेल ना तर तुम्ही कधी चुकणार नाही. आम्ही कुठं काय म्हणजे आम्ही असं जगा वेगळं काय हो, जगातल्या 500 लोकांची तपासणी केली, जगातल्या 500 लोकांची जे एकदम टॅलेंटेड होते, त्यांच्यामध्ये असं काय असेल कॉमन, मोठी का झाले असतील. मग त्यात आमचे महात्मा गांधी असतील, म्हणजे त्यांचं चारित्र्य किंवा त्यांचं ते सगळ्या गोष्टी बघून, पुस्तकं बघून, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, इवन सचिन तेंडुलकर सुद्धा त्यात होते. ही लोक मोठी का झालीत, कशी झालीत, त्यांच्यात ना सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते होतं की विश्वास, आपल्या कामावरती विश्वास, आपल्या संस्कारांवरती, संस्कृतीवरती भरोसा ठेवणं आणि आपलं काम करत राहणं, हे सगळ्यात महत्त्वाचं ते समजत होते. आज आपण काम करतो पण त्याच्यावर विश्वास नाही, भरोसा नाही, आणि आपल्या संस्कारांवर, संस्कृतीवरती तर जवळपास म्हणजे राहिलाच नाही असं वाटतंय. पण बाहेरच्या देशांमध्ये मी बऱ्याच ठिकाणी बघतो, वाचतो, आणि बऱ्याच ठिकाणी महत्त्व, आता बाहेरच्या देशातले लोक माझ्याकडे येतात तेव्हा मी विचार करतो की बाहेरच्या देशातल्या लोकांना खरंच खूप महत्त्व आहे. आपल्या देशातल्या लोकांना विनंती करतो, पाया पडतो की आपल्या भारतीय संस्कृती आणि संस्कारांनुसार आमच्या इथं तोडकर संजीवनीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे मसाज होतात. आणि त्यातून आम्ही लोकांना, आम्ही असं म्हणत नाही की 100च्या 100 बरे होतात, पण कमीत कमी 95% लोकांना तरी बरं केलेल्याचा आम्ही दावा करू शकतो. आणि तेवढ्या लोकांच्या आमच्याकडे सगळ्या व्हिडिओ क्लिप्स, पत्र आलेले आहेत, बरंच काय काय आहेत, ते आम्ही सगळं स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो, दाखवू शकतो, आणि 100च्या 100% लोकांना मी न्याय देण्याचा प्रयत्न करतो. निश्चितपणे जसं आता सर म्हणाले की कोणताही आजार, कोणताही विकार ज्या वेळेला आपल्याला होतो त्यावेळेला आपल्याला अपेक्षा असते की त्या आजारातून आपण पूर्णपणे बाहेर पडावं, आणि त्याकरता मदत करतात ते योग्य उपचार आणि त्या उपचारांवरती असणारा आपला सगळ्यांचा विश्वास. आणि हा विश्वास संपादन करण्याचं काम तोडकर संजीवनीनं केलंय गेल्या अनेक वर्षांच्या माध्यमातून. कारण ठोस उपचार आणि निसर्गाची मदत ही तोडकर संजीवनीच्या उपचारांची एक महत्त्वाची बाब आपल्याला म्हणता येऊ शकेल. पुढच्या भागामध्ये आपल्याला याच विषयी अजून माहिती घ्यायची आहे, पण आत्ता वेळ होते का छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा तोडकर संजीवनी. विश्रांतीनंतर तोडकर संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्याला मार्गदर्शन करतायत जगविख्यात व्याख्याते स्वागत तोडकर. मसाज बद्दल आपण सर चर्चा करतोय. मसाज ही जी काही संकल्पना आहे आपल्या संस्कृतीच्या माध्यमातून, परंपरांच्या माध्यमातून ती समोर आली, आणि ती संकल्पना घराघरात पोहोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने जागृती करत असता. त्याच्याबद्दल काय सांग?
बरेच जागृती करावी लागते. मी तर ऑन दी स्पॉट बऱ्याच लोकांचे हात वरती, स्टेजवरती आल्यानंतर हात वरती घालून दाखवणे. इथे एक नस असते हो, जी आकडली जाते. बर. ती नस ज्याला परफेक्ट माहिती आहे ना, तो प्रेस करतो, लगेच हात वरती जातात. नसा आकडलेले असतात, जकडलेले असतात, हे करायचं असतं. हे काय सगळंच हाडांवरती किंवा हाडांच्या मध्ये कॅल्शियम संपतं आणि हे संपतं असं काय नसतं. आता गुडघेदुखी, किती गुडघेदुखी असो, आम्ही 10 मिनिटात ओके करून देतो. बरं. कॅल्शियम कुठून येत असेल, मग काय कसं होत असेल? नस आकडलेली असते. ऍक्च्युली ह्या नसांचा खेळ आहे. 72,000 नाड्यांनी उपनाड्या किती आहेत त्याचं आपण गणित नाही करू शकत, इतकं परमेश्वरानं दिलेलं आहे. फक्त त्याची आपल्या शरीराची योग्य माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी कमवण्यापेक्षा शरीर नीट राखणं सगळ्यात महत्वाचं आहे. प्रॉपर्टीनं शेवटी दुसऱ्यांची भांडणंच आहेत आणि शरीर महत्वाचं जर चांगलं जर राहिलं, आपलं योग्य प्रकारे शरीर जर राहिलं, तर कसं होतंय की ही प्रॉपर्टी सांभाळणं गरजेचं आहे. बाकीच्या प्रॉपर्टी कमवून दुसऱ्यासाठी आहेत, पण शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये, हातपाय चालले पाहिजेत किंवा कुठल्याही प्रकारच्या वेदनायुक्त मृत्यू नसावा. मारताना पडदिशी मरण यावं, उद्या यायचं ते आज यावं, खरं चांगलं यावं असं प्रत्येकाला वाटतंय, पण ते करण्यासाठी ना थोडंसं कष्ट आहे, सातत्य पाहिजे, कष्ट असतंय. मोठी लोक उगीच मोठी झाली नाहीत. मी मगाशी सांगितलं की जे लोक 500 लोकांचा जे स्टडी केला गेला त्यात सगळ्यात जास्त भारत देशातले लोक होते. हा आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. आणि हे मी सांगत नाही, हे अगदी रिसर्चवाले सगळे जे आहे ना, यूट्यूबवरती आहे, गुगलवरती आहे, आपण बघू शकता. सगळ्यात जास्त जर संख्या कोणाची असेल तर ते भारत देशातल्या लोकांची आहे. आणि भारत देशांमध्ये संस्कार आणि संस्कृती जपल्या जातात असं म्हणतात ना, तर नक्की जपली. आणि ह्या मसाजमध्ये आपल्याला बऱ्यापैकी विविध प्रकारचे मसाज आहेत. सांगायला गेलो तर अजून 10 एपिसोड आपण याच्यावरती करू शकतो, सांगू शकतो. प्रत्येक मसाजसाठी वेगळं, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत होतात. आणि हे मसाज खरं सांगायचं तर काही क्षणामध्ये, काही मिनिटांमध्ये आपण बरं होऊ शकतो, खरंच होऊ शकतो. फक्त आपल्याला मसाज आणि आजार होऊ नयेत म्हणून ही मसाज, सर्क्युलेशन नीट चालण्यासाठी मसाज खरंच खूप मायने ठेवतो. सर, सपोर्ट सिस्टीम म्हणून तुम्ही नेहमी आहारांचा उल्लेख करत असता, कारण मसाज असेल म्हणा किंवा वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतील, पण कुठलीही ट्रीटमेंट जरी असली तरी सुद्धा सपोर्ट जो आहे तो आपण काय खातो पितो याचाच असतो. तर त्या बाबतीत मसाजच्या बाबतीमध्ये, आहारांच्या बाबतीमध्ये काय काळजी घ्यायला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले बांबू असतात ना, बांबूची भाजी करून खाल्ली पाहिजे. बरं. छोटे छोटे कोंब असतात, खूप कोवळे कोंब असतात, खूप छान भाजी लागते त्याची. ते जर खाल्लं तर मसल्स सगळे स्ट्रॉंग राहतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तीळ खाल्ले पाहिजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाडांच्या मधलं कॅल्शियम चांगलं ठेवण्यासाठी तीळ खूप महत्वाचे आहेत. असे आहार जे आहेत ते, किंवा पालेभाज्या जे आपण आता पूर्ण म्हणजे शिजवून कुकरला लावून खातो, त्याच्यापेक्षा थोडं अर्ध कच्च्या खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यातून जे मिळतं ना ते तुमच्या शरीराला खरंच खूप योग्य असतं. आहार सगळ्यात महत्त्वाचा आहे. मसाज करून काय करू शकतो सांगा की, मसाज करून आपण तो मसल्स रिपेअर करू शकतो, पण रिपेअर झाल्यावर तो पुन्हा डेव्हलप होण्यासाठी किंवा चांगला राहण्यासाठी आपल्याला आहाराशिवाय पर्याय नाही. आणि आहारामध्ये कोणत्याही प्रकारचं पथ्यपाणी पाळणं हे माझ्या तर तत्वात बसत नाही. आणि तसं आपल्या आयुर्वेदामध्ये पण काही सांगितलेलं नाही की पथ्यपाणी सगळ्यात जास्त पाळले पाहिजेत. सांगितले, पण त्याचा अर्थ आपण वेगळा घेतलाय. पथ्यपाणी म्हणजे काय? योग्य प्रमाणात कोणताही आहार असतोय तो योग्य प्रमाणात घेतला पाहिजे. आपण काय करतो की म्हणजे योग्य प्रमाणातला आहार राहिला म्हणजे हे खायचं नाही, ते खायचं नाही म्हणतो, जे दुसरं खातो ना ते अगदी भरमसाठ खातो. तर तसं नाही, काही असू दे, योग्य प्रमाणात योग्य वेळेत खाल्लं पाहिजे. आता लक्ष्मण जर समजा, सुखेन वैद्यांनी काय सांगितलं की सकाळी सूर्य उगवायच्या आत संजीवनी बुटी आली तर हे लक्ष्मणची म्हणजे लक्ष्मण जिवंत होते. ती वेळ पाळली हनुमानाने. सकाळ व्हायच्या अगोदर आले म्हणून लक्ष्मण जिवंत झाला. ते नंतर समजा आणला असतं दिवस उगवल्यानंतर तर लक्ष्मणांचा काय उपयोग झाला नसता, त्या संजीवनी बुटीचा पण काय उपयोग झाला नसता. संजीवनीतून जीवन मिळतं म्हणतात. आम्ही पण त्या ह्याच्यातूनच लोकांना जीवन देण्यासाठीच आम्ही आमच्या कार्यक्रमाचं आणि आमच्या ह्या विश्वाचं नाव आम्ही तोडकर संजीवनी ठेवलेलं आहे. तोडकरांची संजीवनी हे तेवढ्यासाठी केलेलं आहे. खरं तर हे मिसेसचं नाव आहे. बरं. सगळा कारभार त्यांच्यावरच चालतो, त्यांच्या पुढे कुणाचं काही चालत नसतं ना. तुमचं असो आमच्या असो, पण तुमचं मात्र चालू शकतं मसाजमधून. सगळं चालू शकतं. मसाज करत राहा महिन्यातून एकदा. आणि तोडकर संजीवनीमध्ये आम्ही प्रॉपर पारंपरिक पद्धतीने विविध प्रकारची जी तेलं आहेत, जी खरंच जडीबुटी, कारण काय झालं की मी खूप जडीबुटी बघितलेल्या आहेत, मला खूप वनस्पती माहिती आहेत आणि त्या माहितीचा उपयोग आपल्यापर्यंत
व्हावा म्हणून मी गावोगावी व्याख्यानं देण्याचा प्रयत्न करतो, मसाज पोचवण्याचं काम करतो. त्या मसाजांमधून व्याख्यानांमधून मी दाखवून देतो की जागेवरती पण आपण बरं होऊ शकतो. दरवेळेस व्याख्यानाला गेलो की कमीत कमी 10-15 लोक तरी मी असंच ठीक करून येतो. तर ते तोडकर संजीवनीमध्ये आल्यानंतर प्रॉपर तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल प्रॉपर, आणि तुम्ही घरी कसं तेल तयार करायचं ते तुम्हाला दाखवूनही देऊ. फक्त एकदा व्हिजिट द्या. नक्कीच मी याच मुद्द्यावरती आत्ता येणार होतो, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की दूर दूर राहणारी जी गावांमध्ये राहणारी लोक असतील म्हणा, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहणारी तुमच्यापासून लांब राहणारी जी लोक आहेत, त्यांना जर या सगळ्या गोष्टींचा फायदा व्हायचा असेल तर ती जी तेलं आहेत किंवा ती तेलाने जो प्रॉपर मॉलिश करण्याची जी पद्धत आहे, मसाज करण्याची जी पद्धत आहे, ती तुम्ही शिकवता का किंवा ती तेलं तुम्ही त्यांना देता का? देतो, आम्हीही देतो. आणि खरं सांगायचं तर त्यांनाही घरच्या घरी करायला लावतो. घरच्या घरी करायला खूप सोपं असतं, काय कठीण नसतं. आपल्याला फक्त काय झालं की वनस्पती आहे पण त्याची प्रत्येक भागात नावं वेगवेगळी आहेत, वनस्पती तीच आहे. आम्ही जी वनस्पती दाखवली की तुम्ही म्हणणार हा ही आमच्याकडे एजी मिळते, एजी मिळते तर त्याचं तेल कसं तयार करायचं हे आम्ही तुमच्याला सांगून देतो. आम्ही कुठल्याही पद्धतीचं काही लपवून ठेवत नाही. जे काही करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. बघा, नशिबात आहे ते परमेश्वर देणारच. नशिबाच्या पेक्षा जास्त, प्रमाणापेक्षा जास्त आणि वेळेच्या अगोदर परमेश्वर देत नाही आणि कुणी काढून घेत नाही. त्यानं दिलेलं कुणी काढून घेऊ शकत नाही. माझं मत एक आहे, परमेश्वरानं जे हे मला काम दिलंय हे लोकांच्या सेवेसाठी आहे आणि त्यासाठी मला ही सेवा करायची आहे. आणि ह्या सेवेसाठीच मी जे काय आहे ते खुल्या दिलानं आणि खुल्या मनानं बोलत असतो, खुल्या आवाजात मी सांगत असतो. म्हणून आजपर्यंत चॅलेंज नाही कुठं. नक्की. सर, आपल्या कार्यक्रमात पुढे जायचं आहे. अजूनही प्रश्न आहेत मनामध्ये. अनेक लोक आली, महाराष्ट्रातून आली, देशातून आली, महाराष्ट्राच्या बाहेरून आली. त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या सरांनी सोडवल्या. काही व्यक्तींनी आमच्याकडे प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत, त्या प्रतिक्रिया आपण आता बघूया. आणि मला असं त्रास होता की 5 वर्ष झालं माझ्या कमरेत दुखत होतं. मी खूप डॉक्टरांना दाखवले, काय फरक पडला नाही मला. आणि त्यानंतर माझा नातेवाईक आत्याचा मुलगा मला भेटला. त्यांनी सांगितले तू स्वागत सरांकडे जा, तुला त्यांनी भरपूर हे करतील. त्यांनी त्यांच्याविषयी खूप माहिती सांगितली मला. मी मागच्या वेळेस पण आले होते, मग मी आले आज. मला खूप त्रास होता. 2 ते 3 मिनिटात माझी सरांनी ट्रीटमेंट घेतली. मी पूर्णपणे तयार झाले सगळे. फ्रेश वाटायला लागलं बघा मला. नाही आता फ्रेश वाटायला मला. मगाशी लय दुखत होतं खूप. माझं तुमच्याकडे लक्ष नव्हतं सर. तुम्ही कधी मला हे करचाल असं वाटत होतं. हा आता ओके वाटतं मला. खूप छान अशी माहिती आजच्याही भागात आपल्याला मिळालेली आहे. मसाज ह्या सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. अनेक विकारांवरती हा मसाज आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं काम करत असतो आणि आपण त्या आजारातून खूप चांगल्या पद्धतीनं बाहेर पडू शकतो. त्यामुळे आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि हे एपिसोड निश्चितपणानं तुम्ही सगळेजण बघत राहा. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती पुन्हा एकदा आमच्या रसिक प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची, पण पुढच्या भागामध्ये आपली सगळ्यांची भेट पुन्हा होणार आहे. तोपर्यंत नमस्कार.